की AI किती महत्त्वाचं आहे आणि आपल्याला कुठे उडी मारली पाहिजे? साधारणपणे गुगल कुठल्या साली आले? 1998. मग तुम्हाला असं नाही का वाटत की ChatGPT नवीन गुगल बनते? पण AI, ChatGPT, जेमिनाय, गुगल वगैरे, क्लॉड पण तुम्हाला माहिती आहे ना, टॉप 5 AI ॲप्लिकेशन मध्ये म्हणजे ChatGPT सारख्या ॲप्लिकेशन मध्ये ह्याचं नाव येतं क्लॉडचं. ChatGPT ह्याला फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज भेटलाय, हे कळतंय का तुम्हाला? गुगल वापरणार का मग ChatGPT तुम्हाला बेस्ट वाटते? बरोबर, म्हणजे तुमचा कंटेक्स्ट आता ChatGPT ला असेल. हॅलो हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग वगैरे आपल्याकडे नसते, ठीक आहे. नमस्कार घेतलाय आपण, आता सुरू करूया. आपण बघूया जेवढं सांगता येईल तेवढ्या गोष्टी. आणि एवढं तर नक्की कळणार नाही मी, असं म्हणजे सुरुवातच अशी निगेटिव्ह नाही करते. बट AIच्या सिनारिओमध्ये गोष्टीच अशा आहेत की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्यासारख्या वाटेल. आज इथून तुम्ही गेल्यानंतर मे बी तुम्ही पण एखाद्या पॉडकास्टला जाऊन पोपटासारखं बोलू शकता, एवढं तरी नक्की आहे. म्हणजे तुम्ही बरेचसे लोकांनी बघितलं असेल की पॉडकास्टवरती AI मास्टर क्लास असतो, ठीक आहे. आणि त्या AI मास्टर क्लासमध्ये बोलणारा माणूस नॉन कोडिंग बॅकग्राऊंडचा असतो. ऐकलंय? त्यात तो जे टूल्स वापरतो, तो टूल्सवरती शायनिंग एवढी मारतो, हवा करतो, एकदम टूल्स वापरतो भारी भारी. कोडिंगचा कंटेक्स्ट कुठेही सांगितला जात नाही, कारण त्याला पण माहिती नसतं की याच्यातमध्ये कोडिंग कुठे वापरले. मग आता मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, आपण सुरुवात करतच आहोत, तर त्याआधी मी थोडं काही गोष्टी सांगतो आणि तुम्हाला थोडं डायरेक्टली स्टार्ट करतो. सेमिनारचा कंटेक्स्ट घेऊया, ठीक आहे. आता तुम्ही बघितलेलं असेल, आत्ता देखील लाईन त्या पुरंदर हॉटेलच्या पुढेपर्यंत गेलेली आहे, मयूर फर्निचरपर्यंत ती लाईन आहे. म्हणजे त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही जर इथे बसलायत तर याचा अर्थ तुम्ही असा विचार करा की आता आपण समोरून सेमिनार बघतोय, लाईव्ह बघतोय सेमिनार. म्हणजे तुम्ही लवकर आलेले लोक आहात. ऑब्व्हियस गोष्ट आहे, तुम्ही लवकर आले म्हणूनच तुम्ही या इथे बसलेले आहात. आता काही लोक 200 लोक खालच्या म्हणजे प्रॅक्टिकल लॅब आहे तिथे बसलेले आहेत आणि त्याच्याहून जास्त लोक, म्हणजे आता टोटल आपली कॅपॅसिटी 900ची कॅपॅसिटी आहे. इथे 700 लोक बसतात आणि खाली 200 लोक बसवलेत, तर 900 लोक सेमिनारला बसलेत. पण तरी देखील लाईन अजून तिथपर्यंतच आहे. मग आता त्यांना असं होत असेल की आम्हाला सुद्धा सेमिनार करायचं होतं पण आम्हाला आता बघता नाही येणार, पण आम्ही त्यांच्यासाठी पण एक सोय करून ठेवली की काय त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिटेल घेणार आहे आणि त्यांना ह्या सेमिनारची लिंक आम्ही देणार आहोत. सो त्यांचं मिस नाही व्हायला पाहिजे. पण एवढीच अट आहे की ज्यांनी ऑफलाईन अटेंड केलंय त्या सगळ्यांना सेमिनारचं एक सर्टिफिकेट असणार आहे, म्हणजे AI मास्टर क्लासचं, जे की तुम्ही अटेंड केलंय. फक्त माझं म्हणणं म्हणजे बरेचसे लोक माझे जुने स्टुडंट आहेत, त्यांना माहिती आहे की सर्टिफिकेट बाबत माझं तितकंसं चांगलं मत नाहीये, तर मी त्याचा कंटेक्स्ट देतो, ठीक आहे. तुम्हाला काय काय लोक आहे ना, म्हणजे मी बोलत असताना हसताना दिसतील, तर त्यांच्याकडे बघून असं बघू नका येडे गेले, म्हणजे काहीच नाही सांगितलं तरी का हसतोय, कारण त्या व्यक्तीला पुढचं वाक्य माझं माहिती असतं. त्यामुळे ती लोक तुम्हाला हसताना दिसतील आणि तुम्हाला ती थोडीशी पागल वाटेल आणि मी जाईपर्यंत मी पण पागल वाटेल. म्हणजे त्याच्यात काय म्हणजे वेगळी गोष्ट नाही. आणि बाकीच्या लोकांना माहिती आहे की वेडी लोकच इतिहास घडवतात, आम्ही पण त्यातली एखादी लोक बनायचा ट्राय करतो, ठीक आहे. तर आता कंटेक्स्ट सांगतो तुम्हाला. तर मी तुम्हाला काय बोलतोय की ह्या लोकांना ऑलरेडी गोष्टी माहिती असतात, त्यामुळे त्या गोष्टींवरती ते आधीच हसतात. तर सर्टिफिकेट बाबतचं माझं मत कसं आहे की समजा तुम्ही हा AI मास्टर क्लास केला, ठीक आहे, आणि ह्याच्यातनं तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे. काय आहे सगळ्या कंटेक्स्ट पुढे मी क्लिअर करणारच आहे. पण ते सर्टिफिकेट घेतल्यानंतर ना एक काळजी घ्या, ते सर्टिफिकेट कुठेही इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये वगैरे आपण टाकतो किंवा लिंक्डइनला पोस्ट करतो, फक्त ना एकाच गोष्टीची काळजी घ्या. लिंक्डइनला पोस्ट करू शकता, पण जेव्हा इंटरव्ह्यूला जात आहेत ना, तर त्या AI मास्टर क्लासमध्ये तुम्ही काय शिकला याबाबत तुम्हाला इंटरव्ह्यूला नक्की विचारलं जातं. तर मी आज आणि उद्या जे बोलणार आहे ना, ते तुम्ही पुन्हा कुठेही न ऐकता सुद्धा तुमच्या लक्षात राहील, ही माझी गॅरंटी आहे. असं कसं काय, आमच्या लक्षात कसं येईल? मी ठरवलं नाहीच ऐकायचं तरी तुम्ही ऐकणार, मी तुम्हाला लिहून देतो, ठीक आहे. कारण की ना ही गोष्ट अशीच होणार आहे, तुमच्या मनात नसतानाही तुम्ही ह्याचे एक्झाम्पल्सच असे बसवलेत आम्ही यावेळेस. आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे की आपण PPT वाला व्यक्तिमत्व नाहीये, ठीक आहे. PPTया नॉट PPTs, ते एकदम कूल वाला नाही. यू नो यू डोंट नो, यू नो तसले स्वॅग वाले टीचर पण असतात आपल्याकडे, फाड 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 बोलणार आणि बोलणार माझ्या मशीनवर तर हे चालत होतं, तुझ्याच मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे. असले शिक्षक कधीच नाही बनायचे, हा मी आधीपासूनच शिकलो होतो, ठीक आहे. तर सर्टिफिकेटच्या मुद्द्यावर परत येऊया. तर कसं होतं, तुम्ही इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी ह्या टर्म्स जरा परत एकदा रिवाईज करा, वाचून घ्या, जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यूवर समोर बोलू शकता. आणि मास्टर क्लासचा अर्थ आहे ना, त्यांना असा असतो की तुम्ही याच्यामधनं काहीतरी इम्प्लिमेंटेशन किंवा काही गोष्टी तुम्ही शिकलाय. तर माझ्या मते एक गोष्ट कशी आहे, या मास्टर क्लासमध्ये जे लोक ऑलरेडी क्लासचे स्टुडंट आहेत
आणि ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह बॅचमध्ये ज्या गोष्टी त्यांना दिसतील ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह बॅचमध्ये कव्हर करतीलच. म्हणजे काय, आता एक्झाम्पल्स सांगतो, समजा फ्लटरची लोक आहेत तर उद्या फ्लटरचा डेमो पण आहे. सो फ्लटरवाली जी लोक आहेत ना इथे बसलेली किंवा सेमिनार ऐकणारे, ती लोक काय करतील, तो जो मी जे काही एक्झाम्पल सांगतोय ज्याच्यामध्ये AI आहे, AI फक्त इम्प्लिमेंट नाही केलं तर ह्या पुढे सगळे ऍप असेच बनणार आहेत, हे मी तुम्हाला 100% सांगतो. आणि 2026 बोलत होतो मी एंडला, 2026 एंड पर्यंत 80% AI चे ऍप असणार आहेत. म्हणजे सगळ्या ऍपमध्ये AI असणार, 80% पेक्षा जास्त ऍप AI मय असणार आहे, असं आपण मराठी भाषेत बोलू शकतो. AI मय, ठीक आहे. आपण बोलतो ना हे असं झालेली गोष्ट आहे. तर सगळे 2026 बोलत होतो मी एंड, पण तुम्हाला माहिती आहे का हीच गोष्ट आता प्रेडिक्ट केली जाते 2025 एंडलाच 80% पेक्षा जास्त ऍप AI चे असणार आहेत. रादर आपण बघायला पण लागलोय, आपण कुठलंही ऍप घेतलं तिथं असतं AI असिस्टंट असतो त्यांचा. पाहिलं असेल ना ऍप वगैरे वापरत असो ना का फक्त लेफ्ट आणि राईट, म्हणजे लेफ्ट सॉरी स्क्रोल. बरं ते तुम्ही पण पाहिलेलं असेल तसल्या रील्स, एकदम डेंजर. म्हणजे काय, म्हणजे कसलं रील. आता तुम्ही मला सर तुम्हाला माहित नाही का हा अल्गोरिदम चालतोय, एक्झॅक्टली हेच मला तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला जर अशाच टाईपच्या रील येत असेल तर मित्रा तुझी चॉईस बदलले. तुला मटण खायची इच्छा झालेली आहे, तू गावाला जा, एक बोकड काप आणि ते खा, ठीक आहे. कारण त्याच टाईपचे रेफरन्सेस येतात, तुम्हाला माहिती आहे ना, ते रील्स वगैरे तशाच कंटेक्स्ट मध्ये गोष्टी सांगतात. तर मी हे का बोलतोय, तर आपण जे ऍप घेणार ना त्याच्यामध्ये AIचं फक्त, काही लोकांना असं होईल की सर तुम्ही फक्त API हिट केला इथे, पण मी तुम्हाला सांगतोय मी अशा पद्धतीने कधीच शिकवत नाही. API हिट करायला कोणाला पण येऊ शकतो, ज्याला API बाइंडिंग कळतं. तो काय फ्लटरचा ऍप आहे, API बाइंड केला, डन आहे. आम्ही त्याच्यामध्ये एक मॉडेल बसवलंय, स्वतः बनवलेलं, ठीक आहे. ते तुम्हाला कळेल, अशाच कंटेक्स्ट मध्ये सगळे ऍप दिसतील. मग मी तुम्हाला हे का बोलतोय, कारण इथून पुढे जी फ्लटर शिकलेली लोक आहेत ना ते ऍप इम्प्लिमेंट करतील. ज्यांना वेब येते ते आमचं वेबचं ऍप्लिकेशन बघून ते त्यांचं ऍप म्हणजे डेव्हलप करू शकतील, वेबसाईट किंवा वेब ऍप डेव्हलप करू शकतील. किंवा बॅकएंड वाली लोक आहेत, MCP सर्व्हर रिलेटेड एक कन्सेप्ट आहे, ती बॅकएंड मध्ये आम्ही इम्प्लिमेंट केलं, ते तुम्हाला दिसणारच आहे की LLM वगैरे. आता ह्या गोष्टी ठीक आहे, आता हे अवघड वाटेल जरा मी बडबडतोय तर, पण पुढे जाऊन नक्की कळतील मी काय बोलतोय. बॅकएंड वाले ते लोक करतील. आता ऐका, नीट ऐका. आता जी लोक अशी आहेत ज्यांना माहित नाही प्रोग्रामिंगचा सिनारिओ कसा असणार आहे, याच्यामध्ये काय वापरणार आहे, 2 दिवसामध्ये सेमिनारमध्ये पहिला दिवस बऱ्याचशा गोष्टी थेरॉटिकल असतील, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आणि सगळ्या गोष्टी मॅप केलेल्या असतील. तुम्हाला आजचं लेक्चर महत्वाचं काय आहे माहितीये का, उद्याचे डेमो बघताना आजच्या प्रत्येक लाईन अँड लाईनचा कंटेक्स्ट उद्या आहे. आणि मी हे मुद्दाम सेमिनार अशा पद्धतीने डिझाईन का केले ते पण सांगतो. जसं मी तुम्हाला बोललो की सर्टिफिकेटचा मला राग आहे, पण आपले जर लोक सर्टिफिकेटवरती असं लिहित आहे मी हा AI मास्टर क्लास अटेंड केलाय, तर ते तुम्हाला विचारू शकतील ना काय शिकला तू AI मास्टर क्लासमध्ये. जे मी आज तुम्हाला रिअल टाइम एक्झाम्पल सांगणार आहे ना ते इंटरव्ह्यूअरला जसंच्या तसं सांगा. तो म्हणेल ह्याच्यात कुठे AI, मग त्याला एक एक वाक्य बसवून सांगा, ह्याच्यामध्ये अख्खं AIचं फ्रेमवर्क, सगळ्या गोष्टी, AIचं जगच ह्याच्या आतमध्ये बसलंय. एका एक्झाम्पल मध्ये मी सगळं बसवलं. आणि जे माझे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे की मी प्रत्येक गोष्टीला रिअल टाइम एक्झाम्पल मॅप करून ह्या गोष्टी सांगतो. आता बघा बरं, जे लोक AIचं सेमिनार केलंय पण ज्यांना काहीच आठवत नाहीये, तर तो तुम्हाला प्रश्न विचारणार की तू इथं लिहिलंय AI मास्टर क्लास टाकलाय, मग तुम्ही म्हणा हा ते असंच टाकलंय. तो ते सर्टिफिकेट घेईल. आता बघा मी पुढचं काहीच नाही बोललो, ठीक आहे. माझं म्हणणं काय आहे, जे तिथे लिहिताय ना ते सगळं आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. आणि परत एकदा, रेझ्युमे एक पानाचा असेल तरी चालतो रे, पण त्याच्यातली प्रत्येक गोष्ट ना गोष्ट तुम्हाला माहिती असलेली असली पाहिजे किंवा तुम्ही इम्प्लिमेंट केलेलं असलं पाहिजे. सो सर्टिफिकेटचा तेव्हाच फायदा आहे जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी इम्प्लिमेंट करायचा ट्राय कराल. हा तुम्ही असं सांगू शकता AI मास्टर क्लास केलाय, मी बिगिनर लेवलचा केलाय असं लिहा आणि बोलायचं मला सगळ्या टर्म्स AIच्या कळल्यात असं जर मेन्शन केलं ना खाली तुम्ही एका लाईन मध्ये, तर त्याला समजू शकतं की ह्यानी इम्प्लिमेंटेशन नाही केलंय पण ह्याला AIच्या टर्म्स सगळ्या माहिती आहेत की AI कसं चालतं, AI मध्ये नेमक्या काय गोष्टी येतात. हा हे तुम्ही असं लिहिलं ना तर तुम्ही एका सेफ साईडला जाऊ शकता. आय होप तुम्हाला कळलेलं असेल कंटेक्स्ट. आता परत एकदा दुसरी बाजू सांगतो आणि आपण आपल्या सेमिनारला, ऍक्च्युअल सेमिनारला स्टार्ट करूया. सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्ही आठवा फ्लटरच्या बॅचला, जावाच्या बॅचला मी एवढंच बोललो होतो की फक्त तुम्ही लवकर या, ही मी तुमच्यासाठी एक बोनस पॉईंट सांगतोय. कारण तुम्ही लवकर आले. अरे कसं असतं माहिती का, व्हर्च्युअली शिकण्यामध्ये मजा एवढी नसते जे की समोर बघून शिकण्यामध्ये असते. आता तुम्हाला कळेलच इथे इंटरॅक्शन जास्त होतं रादर दॅन तुम्ही डायरेक्टली टीव्हीवरनं किंवा युट्यूब, त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन जास्त आहे. का, कारण की तुमच्याकडे कोणीतरी 6-7 लोक असतील जे तुम्हाला मेसेज करतील जेवलीस का, म्हणजे इकडे, किंवा झालं का जेवण, ते करणारे तुम्ही असता. कारण तुम्हाला पण 7-8 लोकांना मेसेज करायचे असतात असे, त्यातनं ज्याचा रिप्लाय येईल कंटेक्स्ट त्याच्या बरोबर बोलत राहतो आपण. सिंपल सिनारिओ हे सगळं AI ला रिलेटेड सांगतो बरं का. काय बोलतील हे तर AI कुठे आहे बघा ना, कंटेक्स्ट आहे ना, 7-8 लोकांना मेसेज केला, एक बोलतोय, मग तुम्ही एकाचा थ्रेड चालू केला,
मग हे स्पेसिफिक झालं ना गोष्टी. ह्यालाच MCP मध्ये एक कंटेक्स्ट नावाची टर्म असते, त्या कंटेक्स्ट मध्ये तुम्ही राहताय. आणि बघा ना, काय काय लोक एवढी स्मार्ट असतात ना, ते एकाचा मेसेज दुसऱ्याला पण जाऊ देत नाहीत. फाईन ट्युनिंग एकदम, कळते ना. म्हणजे तुम्हाला कळतं का, म्हणजे चुकून माहिती आहे ना, एकाचा मेसेज अरे तुला गेला का मेसेज, असं नाही होत. काही लोक एवढी मॉडेल ट्रेन झालेलं असतं त्यांचं. म्हणजे मॉडेल ट्रेन आता तुम्हाला कळतं, हा मशीन लर्निंगचा एक पार्टच आहे. म्हणजे मशीन लर्निंग एवढं तर कळलं असेल ना गोष्ट. ठीक आहे, चला मला सांगा आता इथे बसल्यांपैकी जे पहिल्यांदाच क्लास बघतायत किंवा पहिल्यांदाच आलेत असे किती लोक आहेत तिथे, नवीन लोक म्हणजे बरं आहात. ठीक आहे ठीक आहे, असंच आपण कन्सिडर करू. जुने लोक आहेत ना, त्यांनी फक्त गोष्टी सांभाळून घ्या. ठीक आहे, आपल्या रोजच्या लेक्चर सारखं हे लेक्चर असणार आहे, तुम्हाला तर ते सेमच वाटेल. याच्यासाठी काय मी विशिष्ट तयारी केलेली नसते, ते तुम्हाला माहिती आहे. आपलं लेक्चर असे असतात, तुम्ही इथनं जाताना म्हणजे समजा इथनं सेमिनार झालं, जाताना तुम्ही नवले ब्रिजला भेटले मला, अरे तोच रस्ता आहे ना सिंहगड वगैरेला जायचा, म्हणून म्हणतोय तिथे भेटले. आणि तुम्ही बोलले की सर आजच्या लेक्चरमधला एक कंटेंट होता तो मला थोडंसं कळलं नाही, तरी पण मी तुम्हाला तिथे पण आन्सर देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असं नसतो रे की आपण इथे बसलोय तर ह्याच कंटेक्स्टमध्ये बोलतोय. जे सगळं बोलायचे तुम्हाला हे तर AI वगैरेचं तर ठीक आहे, म्हणजे आता सगळं ट्रेंडिंग आहेत आणि या गोष्टी आपल्याला वापरायला पाहिजे. पण तुम्ही ह्याच्या रिलेटेड काय, ह्याच्या आतमध्ये जे GPU वगैरे सगळ्या गोष्टी असतात ना, पर OS पर्यंत तुम्ही मला काही विचारू शकता, मी तुम्हाला नक्की सांगेन. फक्त एक फ्लो कसा आहे माहिती आहे का, आम्ही असं विचार केलेला आहे की आता आपण जर असे प्रश्न आणि उत्तरं घेत बसलो तर जो मेन कंटेंट आहे तो राहू शकतो. तर मी तुम्हाला आधीच एक आयडिया देतो, सगळ्यांनी लक्ष द्या. हे 2 दिवसाचं सेमिनार आहे, हे सगळ्यांना कळण्यासाठी. प्लीज आपल्या जुन्या लोकांनी नीट लक्ष द्या. सगळ्यांना कळण्यासाठी इथे आपण बऱ्याचशा टेक्निकल टर्म कमी वापरायचा ट्राय करूया. ठीक आहे, तुम्हाला तर माहिती आहे टेक्निकलमध्ये आपण घुसलो तर डायरेक्ट डॉक्युमेंटेशन, म्हणजे मग आर्या पार असतं, म्हणजे सोर्स कोडच डायरेक्ट, मग समजो न समजो तिथपर्यंत घेऊन जायचं. पण मी हे तुम्हाला सांगतोय याचसाठी आहे ना, आम्ही ह्या लेक्चरला कंटिन्युएशन मध्ये पुढे ठेवण्यासाठी आहे ना, ह्याच्या पुढचे पायथनचे जे लेक्चर डेमो लेक्चर आहेत ना, ते ह्या सेमिनारलाच कंटेक्स्टमध्ये धरून पुढचे लेक्चर डिझाईन केलेत. मग तिथनं पुढे पायथनसाठी आम्ही 3 लेक्चर घेणार आहोत, डेमो लेक्चर आहे ते, सॅटर्डे संडे आणि त्याच्या पुढचा सॅटर्डे, असे 3 वेळा लेक्चर होणार. म्हणजे हे आजचं पकडून हे 2 आणि पुढचे 3 असे 5 लेक्चर आहेत ना, ऍक्च्युली AI सेमिनारच्या म्हणजे ह्याच्याच थ्रू ड्राईव्ह करणार आहे आपण. म्हणजे कळलं का, ही आपण असं बोलूया की ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी ना, AI वगैरे काय असतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वर ऐकणार. पण पुढचे जे लेक्चर आहेत ना सॅटर्डे संडे, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल टेक्निकल टर्म असणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं की हे इंटरनली कशा पद्धतीने चालतं. ठीक आहे, समजलं असेल. म्हणजे तुम्हाला कळलं का, ऍक्च्युअली हे दिसायला 2 दिवसाचं सेशन आहे, पण ज्याला वाटतंय की मला चांगल्या पद्धतीने शिकायचं तर तुम्ही पुढचे 2 सेशन पण म्हणजे पुढचे 3 सेशन ऍक्च्युअली करायला पाहिजे, ज्याच्यातले पहिले 2 सेशन खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण ह्याच्या सगळ्या टर्म्स आहेत ना, मी तिथे परत एकदा बोलणार आहे, पण त्याचा कंटेक्स्ट थोडा वेगळा असेल, तर टेक्निकल असेल. म्हणजे मशीन लर्निंग बद्दल बोलताना आज मी फक्त एक्झाम्पल वगैरे बोलेन रे, पण मी तेव्हा मशीन लर्निंग बद्दल तुम्हाला इंटरनल पर्यंत सांगेल की हे नेमकं चालतं कसं, याच्यामध्ये गोष्टी कशा असतात. आय होप कळलेलं असेल. आता स्टार्ट करतोय गोष्टी. ठीक आहे, बेसिक पासून घेऊया आपण. ठीक आहे, सगळ्यांना नोन असलेली टर्म तिथनं आपण सुरुवात करूया. सगळे पिक्चरमध्ये आहात ना, सगळ्यांना कळतंय मी काय बोलतोय नक्की. ठीक आहे, एवढं तर नक्की ऐकलेलं असेल. आपण आहे ना आत्तापर्यंत जे काही सर्च करायचं होतं ते आपण नेहमी गुगलला जाऊन सर्च करायचो. आठवतंय का, काही आपल्याला वाटलं, तुम्हाला तर माहिती आहे गुगल, आपण आपल्याला डायरेक्ट साईटच माहिती असते. म्हणजे साईट म्हणजे आपल्याला जे वेबसाईट ओपन करायच्या ते माहिती असतं. गुगलला जाऊन आपण ते मेहनत नाही घेत बसत, डायरेक्ट साईट टाकून तिथं एखादं समजा courtweb.in ही साईट आहे. ठीक आहे, हां एज्युकेशनल, तर तुम्हाला ते टाईप करता तर तुम्ही डायरेक्टली गुगलला जाऊन करण्यापेक्षा तिथे डायरेक्ट URLच्या सिनॉरिओमध्ये जाता आणि तिथे एंटर करता, असं असतं. बरं मला खरं सांगा, प्रामाणिकपणे आन्सर द्यायचं बरं का, इंटरॅक्शन राहिलं पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे, म्हणून मी एक प्रश्न विचारतो. ठीक आहे, किती लोक आता आहे ना सर्च करण्यासाठी ChatGPTच वापरतात फक्त? हात वर करा. म्हणजे किती लोक असे आहेत की जे सर्च करायला म्हणजे काही शोधायचंय, अभ्यासाचं काही विचारायचंय, सगळं जे काही विचारायचं तर ChatGPT वापरतात. हात वर कराल जरा, ताट हात वर करा, ताट हात वर करा ना. हां बरं, हे नवीन लोकांना परत एकदा नवीन असणार आहे, तो हे काय शाळेत आल्याचा फील आहे. तुम्ही बघा जुन्या लोकांच्या इथे रुमाल पण लावलेला असेल, आलं की लगेच असं, म्हणजे बालवाडीत कसं असतं आपल्याला एकदम तसा टाईपमध्ये आपलं असतं. ठीक आहे, हात वर करायला का सांगतो माहिती आहे का, इंटरॅक्शन राहतं आणि हात वर केल्यानं तुमची झोप पण उडू शकते त्याच्यामध्ये, त्यामुळे सांगतोय ते फक्त ऐकत जावा. बरं ठीक आहे, परत एकदा दुसरा प्रश्न त्याच्यामध्येच त्याच कंटेक्स्ट मधला. बरं, ChatGPT तुम्ही मोबाईलमध्ये पण आहे आपल्याकडे आता, बरोबर, म्हणून जे त्याला आपण ऍप सारखं पण वापरतोय. तर किती लोकांच्या करंटली आता मोबाईलमध्ये ChatGPTचा ऍप आहे?
होईल होय होय ठीक आहे. हां, मग मी असं म्हणू का की आता तुम्ही ChatGPTचा वापर जास्त करताय? नक्कीच. आपल्याला काही पडलं प्रश्न आला ना, म्हणजे आपल्याला एखादा फुल फॉर्म जरी शोधायचा असेल किंवा एखादी गोष्टीचा आपल्याला कंटेक्स्ट शोधायचा असेल की नेमकं गोष्ट काय, तर आपण डायरेक्ट ChatGPTला जातो आणि त्याला विचारतो अरे हे काय आहे, ते आपल्याला मस्त भाषेमध्ये सांगतं. आणि असं नाही वाटत का आता ते एकदम रिअलिस्टिक होत चाललंय, म्हणजे आपल्याबरोबर कोणीतरी असिस्टंट आहे आपला असंच वाटत असेल. बरं, आता याच्या पुढचा ना बेसिक प्रश्न आहे अजून एक, फक्त त्याचं नीट आन्सर द्याल. ठीक आहे. किती लोकांनी रिसेंटली म्हणजे गुगल वापरलंय आज किंवा काल, असं किती लोक आहेत? गुगलला गेलोय, गुगल प्रॉपर गुगलच्या साईटला गेलोय. ठीक आहे, गुड गुड. आता प्रश्न, जर मी तुम्हाला एक सर्च करायला सांगितलं, नीट लक्ष द्या बरं का, प्रश्न लय सोपं विचारतो एकदम, कारण सगळे सेम कंटेक्स्ट मध्ये एका फ्लोअरला आले की आपण सगळं एकदम स्टार्ट करणार सगळ्यांना शिकवायला. ठीक आहे. आता परत एकदा प्रश्न, ठीक आहे, नीट लक्ष द्या. तुम्हाला जर आता आहे ना एखादी गोष्ट सर्च करायला सांगितली मी तुम्हाला, की समजा मला आहे ना DSAचा मला रोड मॅप पाहिजे. आता DSA तर सगळ्यांना माहिती असेल, हे कोडर आहे ना आपण, फुल फॉर्म काय? डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स, बरोबर की नाही? DSA इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि रादर तुम्हाला माहिती आहे की हे इंटरनली सगळे DSA शिवाय कुठल्याच गोष्टी चालणारच नाहीये. ठीक आहे. समजा मी रोड मॅप विचारला तर तुम्ही मला सांगाल, तुमच्याकडनं येऊ द्या ते. ठीक आहे. जर मी गुगलला विचारला रोड मॅप, काय वाटतंय तुम्हाला? गुगल मला डायरेक्ट माहिती देईल की बऱ्याचशा लिंक देईल? बऱ्याचशा लिंक देईल. आता त्या लिंक दिल्यानंतर हे माझं काम झालं की मी प्रत्येक लिंक ओपन करून मला हवा असलेला रोड मॅप स्वतः सर्च करून घ्यायचा की बाबा ह्याच्यातला बेस्ट कोणता आहे, कंपॅरिझन करून मला घ्यावं लागतंय. आता येऊया ChatGPTला. तुम्ही मला सांगा, ChatGPT पण वेगवेगळ्या लिंक देईल की एकच मला रोड मॅप सजेस्ट करेल? एकच रोड मॅप सजेस्ट करेल. तर मी तुम्हाला बेसिक प्रश्न विचारतो, ह्या सिनारिओ मध्ये आता आपण गुगल वापरणार का मग ChatGPT तुम्हाला बेस्ट वाटतंय? बरोबर, म्हणजे तुमचा कंटेक्स्ट आता ChatGPTला असेल. तुम्ही आठवा बरं, आपण आधी सुरुवातीला हे ChatGPT आत्ता मागच्या काही वर्षांमध्ये फेमस झालंय जास्त आणि त्याचे पुढे पुढे अपडेट आले ते बेस्ट लेवलला आले. मग तुम्हाला असं नाही का वाटत की ChatGPTच नवीन गुगल बनते? दिसतंय तुम्हाला इथे? म्हणजे ChatGPTच हे काय बनते? एक गुगल बनते, सर्च इंजिन. म्हणजे आपल्याला जे काही सर्च करायचं तर ते आपण आधी ChatGPTला विचारतो. का जात असो बरं, विचार करा बरं एकदा, का जात असो? कारण की ना याच्याकडे आपल्याला लिंक्स दिल्या जायच्या आणि आपल्याला ते शोधावं लागायचं सगळ्या गोष्टी. याला विचारलं तर तो सिंगल आन्सर देतो आणि वरून विचारतो पण पुढे क्वेश्चन पण करतो शेवटी की तुला याच्या रिलेटेड अजून माहिती पाहिजे का? याचा अर्थ त्याला बरोबर कळतंय की मला पुढे काय विचारायचं असू शकतं किंवा मला ह्याच्या अजून डिटेलमध्ये जायचं का. म्हणजे थोडक्यात आहे ना तो मी ठेवलेला पर्सनल असिस्टंटच झाला, PA. समजतंय ना? मग आता तुम्ही मला सांगाल की जर तुम्हाला ही दोन आहे ना माणसं नक्की माहिती आहेत. आता हे गुगल तर नक्की माहिती होतं, गुगल ही सगळ्यात म्हणजे मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे आणि ChatGPT पण एक प्रोडक्ट आहे, एका कंपनीचं ते काय प्रोडक्ट आहे. चला मग तुम्ही ना ह्याला तर ओळखताय, ह्याला पण ओळखताय, तर मी तुम्हाला काही इमेजेस दाखवतो, तर तुम्ही त्या इमेजेसचं त्याचं प्रोडक्टचं नाव आणि त्याची कंपनी मला सांगायची. ठीक आहे. पण मी तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन विचारतो आधी, किती लोकांना हे माहिती आहे की गुगल किती साली आलं होतं? हात वर करायचं. गुगल कधी आलंय म्हणजे अंदाजे साधारणपणे गुगल कुठल्या साली आलंय? हात वर करून बोलू शकता. हा बोल रे. 1998. कळतंय का? बरोबर आहे का आन्सर? आता बरोबर आहे की सांगणाऱ्यांनाच माहित नाहीये, बरोबर की नाही? याचा अर्थ तुम्हाला कळतंय का? हा पण एक मशीन लर्निंगचा कंटेक्स्ट आहे. आता तुम्ही आहे ना मी जे आन्सर बोलणार ना की हे बरोबर आहे, हे तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करणार, लिंक लावून ठेवा बरं का. आता तुमचं मॉडेल ट्रेन होत आहे आणि हाच प्रश्न बाहेर कुठे पण आला ना तुमच्या तोंडून डायरेक्ट येणार 1998 मध्ये गुगल आले. अरे कळतंय का? याचा अर्थ जेव्हा आपल्याला माहित नसतं ना तेव्हा आपण आपलं मॉडेलच आहे ना हे, आपण काय होतोय ट्रेन होतोय. आणि जेव्हा आपल्याला ट्रेन डेटा असतो ना तेव्हा पुढच्या वेळेस सेम क्वेश्चन आला तर आपल्याला विचार नाही करावा लागेल, लगेच आपण आन्सर देऊ, अरे हा 1998 ला आले. बरं चला नेक्स्ट क्वेश्चन. हाच गुगल, हेच गुगल आहे ना आपल्याकडे, या गुगलचे दोन फाउंडर आहेत. ठीक आहे. आता हे तर आपल्याला माहिती असतं बरेचदा, बरोबर, नावं ऐकलेत. बरं आपण टेंटेटिव्ह विचारूया, किती लोकांना गुगलचं कोण फाउंडर आहे त्याचं नाव माहिती आहे? हात वर करायचं आणि हात वर करायचा, बोलायचं नाही, बडबडायचं नाही. जुन्या लोकांनी शक्यतो थोडा वेळ शांत बसाल कारण की तुम्हाला मी हे लेक्चरमध्ये रेग्युलर क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. चला हात वर करा. नवीन लोक, अरे
कोणी असं नाही ना थांब चॅट जीपीटी करतो, अरे आता गुगलला प्रेफरन्स देतोय आपण, चला बोला इकडे मुलींपैकी हात वर करा आणि सांगा. गुगलचे फाउंडर आहेत, 2 आहेत, त्याच्यातले एकाचं जरी नाव सांगितलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. गुगलचे फाउंडर्स, अरे हात वर करा, कोणीतरी असेल नवीन लोकांपैकी. यस, लॅरी पेज. मागचा लॅरी, मला वाटलं दुसरं सांगतो की काय लगेच. दुसऱ्याचं नाव आहे सर्गे ब्राईन किंवा सर्जे ब्राईन. ठीक आहे, आता ते प्रोनाउन्सिएशन काही करा, आपल्याकडचा थोडीच माणूस आहे तो. ठीक आहे, सर्जी म्हणा किंवा सर्गे म्हणा. ठीक आहे, आता त्या शब्दांमध्ये जरासा डिफरन्स आहे. सर्गे ऐकलंय का नावाचं? लॅरी पेज आणि सर्जी ब्राईन ऐकलेत हे 2 नावं. आता ही 2 नावं लक्षात ठेवा, कारण ते गुगलचे फाउंडर आहेत. 1998 साली गुगल फाउंड झाले बरं का, गुगल. आणि तुम्हाला माहिती आहे ना, तिथनं सगळ्या गोष्टींची क्रांती होत गेली. क्रांती म्हणजे आपण बोलतो ना .com बूम आला होता, ऐकलं असेल ना तेव्हा, की सगळ्या वेबसाईट वगैरे बनत होत्या वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. चला मग आपण आहे ना थोड्या याला इंटरेस्टिंग करूया. तुम्हाला ना मी इथे लोगो दाखवेन काही कंपन्यांचे, तुम्ही मला त्या प्रोडक्टचं नाव सांगायचं आणि त्याची कंपनी पण सांगायची. ठीक आहे, मग फक्त हे ना खाली बसून नाही बोलायचं, ज्याला पण सांगायचं, उभं पण राहायची गरज नाही, फक्त हात वर करायचा. मी ज्याला बोलेल त्यांनी मला हे आन्सर द्यायचं. शक्यतो प्रेफरन्स परत एकदा, जुने लोक नवीन लोक सगळे सोबत बोलू शकता, हात वर करू शकता, पण आपण नवीन लोकांना थोडंसं चान्स देऊया. चला स्टार्ट करूया. बघा बरं, हा लोगो तुम्हाला माहिती आहे, हे चॅट जीपीटी. ठीक आहे, दाखव चॅट जीपीटी. ठीक आहे, आता हे एवढं तर माहिती आहे, हा चॅट जीपीटी. ठीक आहे, प्रामाणिकपणे सगळ्यांना हे माहिती असेल असं मी गृहीत धरतो की हा लोगो तुम्हाला दिसला तर तुम्हाला असा विचार करावा नाही लागणार, हा चॅट जीपीटी एवढा फेमस झाला की नाही. किती वर्षात झाला फेमस? मागच्या 3-1 वर्षात. आलं मान्य आहे की मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्यांची कंपनी फाउंड झालेली आहे. बरं चला येऊया पुढच्या पॉइंटला. किती लोकांना ह्याच्या कंपनीचं नाव माहिती आहे? त्यांनी हात वर करायचं, बोलू नका, खाली बसून नाही बोलायचं, हात वर करा, ताट एकदम ताट हात वर करा. ठीक आहे, हा ताई बोला तुम्ही. ओपन एआय, बरोबर आहे का? नक्की ओपन एआय. चला याच्यामध्येच आहे ना, याचाच प्रश्न घेऊया, या रिलेटेडच. चला जवळ आलोच आहे, तर याचा फाउंडर माहिती आहे का रे? किती लोकांना माहिती आहे याचा फाउंडर? ताट हात वर करा जरा. हा चला मागे, हा कोण? सॅम अल्टमन. ऐकलं हे नाव? सॅम अल्टमन. बरं, हे लक्षात का ठेवा माहिती आहे का? आता ट्रेंडिंगला आहेत ना ही लोक. ठीक आहे, फाउंडरची नावं नाही लक्षात ठेवली तर चालतील, पण कंपनीचं नाव आणि प्रोडक्टचं नाव तरी लक्षात राहील ना. हा आता इंटरेस्टिंग आहे बरं का, याच्या पुढची गोष्ट. चला नेक्स्ट. थांबा, लगेच जेमिनाय. ठीक आहे, चला काय हरकत नाही. जेमिनायची कंपनी डुडल, गुगल. हा गुगल. बरं, तुम्ही म्हणाल की चायला ह्या गुगलचे किती प्रोडक्ट आहे? जरा थोडंसं शॉकिंग न्यूज पण देतो. युट्यूब रोज वापरता? गुगल. अँड्रॉइडचा फोन वापरता? अँड्रॉइड, गुगल. कळतंय ना? म्हणजे असं बघू नका की गुगल फक्त सर्च इंजिन होतं. कोणाकोणाला असं वाटत असेल ना, बिचारो गुगल चॅट जीपीटी आल्यापासून त्यांचे फाउंडर मागत असेल, म्हणजे असं नाही ना. म्हणजे काही लोकांना असं वाटत असेल, जर 70% सर्च चॅट जीपीटीचा वाढला तर याचा अर्थ गुगलचे फाउंडर रस्त्यावरच आलेत, पोतं टाकलंय, प्लीज दे दे माय. आज ऑब्व्हियसली असं नाही होणार आहे, कारण की ना त्यांच्याकडे केवढे प्रोडक्ट आहे. फायरबेस वगैरे ऐकले तुम्ही? काही लोकांनी ऐकलं असेल, जे डेव्हलपमेंटमध्ये थोडंफार टच करून येत आहेत. ठीक आहे, अशा लोकांना तर फायरबेस माहिती असतं. चला ठीक आहे, गुगल. नेक्स्ट कंपनी. फक्त प्लीज पुढे बोलायचं नाही, हात वर करायचं आणि सांगायचं, कारण मला बघायचं की किती लोकांना या टर्म्स नोन आहेत. ठीक आहे, चला 1 मिनिट थांबा, 1 मिनिट बोलायचं नाही, हात वर करा, फक्त हात वर करायचा. चला हात वर करा, अरे ताट हात वर करा. चला मला बघायचं किती लोक आहेत याच्यामध्ये. तरी अंदाजे जरी आपण बघायला ना, 20 लोक इकडे हात वर केलेले आहे आणि मुलींपैकी 1 हात वर दिसतोय, 2 हात वर दिसतोय, 3. ओके ठीक आहे. हा मित्रा तू बोलशील. हा हा क्लॉड, बरोबर आहे ना? आता बरोबर आहे की नाही हे सांगणाऱ्या बाकीचे आम्हाला काय माहिती, माहिती असतं तर मी आधीच हात वर केलं असं ना. बघा नाव काय याचं? क्लॉड. आता अजून इंटरेस्टिंग क्वेश्चन. जुने लोक, तुम्हाला ना काहीतरी वाटलं पाहिजे. ठीक आहे, चला अजून एक चान्स आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की जुन्या लोकांचा हात वर यायला पाहिजे, कारण की यांनी बघितलं असेल कधी ना कधी, कारण मी किती वेळा तरी या गोष्टींबद्दल बोलतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. याच्या कंपनीचं नाव माहिती असलेल्या लोकांनी हात वर करायचा. थांब रे, चुकीचं दिसायला लागले का मला? 1 माणूस, 2, 3, 4, 5. अरे काउंट वाढला पाहिजे तर तो कमी का होत चाललाय? ठीक आहे, बरं चला तिकडच्या ताई बोला तुम्ही.
अँथ्रोपिक, हे बरोबर आहे का? अँथ्रोपिकच नाव आहे का? नक्की तुमच्या डोक्यात हेच होतं ना की तुम्ही दुसरं काय होतं टूथपिक वगैरे काय? बरोबर आहे ना हेच नाव? ताई तुम्ही पण हाच विचार केला होता ना अँथ्रोपिक? ठीक आहे चला अँथ्रोपिक लक्षात ठेवा रे, लक्षात ठेवा. का माहितीये का? तुम्हाला असं वाटत असेल ना काय काय ना फाउंडर्स तुम्हाला असं दिसत असेल की ह्यांचे प्रोडक्ट आहेत राव, ओपन एआय, चॅट जीपीटी, जेमिनाय, गुगल वगैरे, क्लॉड पण तुम्हाला माहिती आहे ना टॉप 5 एआय ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे चॅट जीपीटी सारख्या ऍप्लिकेशन मध्ये ह्याचं नाव येतं क्लॉडचं. तुम्हाला हे हट मला तर एकच माहिती आहे चॅट जीपीटी. चॅट जीपीटी ह्याला फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज भेटलाय हे कळतंय का तुम्हाला? म्हणजे आपण बोलतो ना सगळ्यात पहिलं आलेलं प्रोडक्ट आणि लोकांना आवडलं पण यांच्या सिनारिओ हे पण बेस्ट आहेत माहिती का? प्रत्येक ऍप्लिकेशन्स आहे ना त्यांच्या त्यांच्या सिनारिओ मध्ये बेस्ट ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे चला असो. तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, एक लक्ष द्या बरं का. तुम्हाला काही काय असं वाटत असेल ना बरेचसे फाउंडर्स आहेत, बरेचशा कंपन्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या, त्या सगळ्यांचं स्वतःचं काही ना काही एआय आलेलंच असतं. पण तुम्हाला असं वाटत असेल काही काही कंपन्यांचे एआयच नाही आले राव, त्यांचे फाउंडर काय करतायत? जसं की तुम्ही जेफ बेझोसचं नाव ऐकलंय का? जेफ बेझोस ज्याचे पार्सल सगळीकडे येतात, अमेझॉन ऐकलंय? अमेझॉन कंपनी ऐकलंय? जेफ बेझोस फाउंडर आहे अमेझॉनचा. नक्की. आता तुम्ही मला सांगा अमेझॉनचं स्वतःचं एआय साठीचं प्रोडक्ट तर नाही दिसलंय तुम्हाला अजून? म्हणजे आपण बोलतो ना मग आपल्याला असं वाटतं की राव अमेझॉनचा मालक काय करतोय, एवढे पैसे कमवतोय तरी पण काय एआयचं प्रोडक्ट काढत नाही. तर तुम्ही आज घरी गेल्यानंतर नक्की मी तुम्हाला आवर्जून सांगतोय ह्या प्रोडक्टला सर्च करा, याच्यामध्ये फंडिंग कोणाचे आहेत. परत तुम्हाला एक एनविडियाचा फाउंडर माहिती असेल, एनविडिया कंपनी किती लोकांना माहिती आहे? त्यांनी हात वर करा. नक्की. एनविडियाचा लोगो तरी आपल्याला माहिती असतोच कारण तो आपल्या लॅपटॉपवरच आहे. आपल्या लॅपटॉपवर एक फिरतं चक्र असतं हिरवं, आपण त्याला बोलतो ही वादळवाट का ठेवलंय याच्यामध्ये, तर ती वादळवाट असते एनविडियाची, माहिती आहे ना? आपण त्याला काय बोलतो जीपीयू, ती कंपनी. हा कंपन्यांचे स्वतःचे प्रोडक्ट पण आहेत पण त्या कंपन्या बऱ्याचशा इतर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट पण करतात. लक्षात ठेवा, हे नाव लक्षात राहील ना, याचा मला संदर्भ द्यायचा आहे पुढे. ठीक आहे लक्षात ठेवा, हे नाव काय याचं? क्लॉड. कंपनीचं नाव काय? चलो नेक्स्ट.